नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पेस्ट्री केक. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी पाऊण कप दूध घेतलंय. त्याच्यानंतर अर्धा कप साखर घेतली आणि पाव कप तेल घेतलंय. आता ज्या कपाने आपण मैदा मोजून घेणार आहोत ना, त्याच कपाने हे सगळं साहित्य मी मोजून घेतलंय. एकदम मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता 1 कप मैदा घ्यायचा आहे. 2 चमचे कोको पावडर घ्यायचं आहे. आणि आता हे बेटर चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय. आता आपल्या बॅटर मध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. परत बॅटर फेटून घ्यायचंय. एक चमचा विनेगर घालायचंय. परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला हे बॅटर आहे ना घट्ट वाटतंय थोडं. आपण याच्यामध्ये आणखी 1 ते 2 चमचा आपल्याला दूध घालावं लागणार आहे. आणखी 1 चमचा घालायचा. म्हणजे पूर्ण मी 2 चमचे याच्यामध्ये दूध घातलंय. दूध थोडं कमी जास्त घातलं तरी चालतंय. तुम्ही बघू शकता असं रिबीन सारखं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे. आता मी केक टीन आधीच तयार करून ठेवला होता. त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून त्याला तेल लावून घेतलं होतं. आता हे सगळं बॅटर आपल्याला या केक टीन मध्ये टाकून घ्यायचं आहे. चांगलं पातेलं गरम करून घेतलंय मी आधीच. तर याच्यामध्ये हे केक टीन ठेवून सनी याला आपल्याला 30 मिनिटं बेक करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता एकदम केक छान फुलला आहे. आता आपल्याला साईडने आपल्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि केक प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे. एकदम मस्त केक बनवून तयार झालाय. आता आपण याला ना एका धाग्याच्या साहाय्याने याचे आपले पीस तयार करून घेऊ. 3 बेस तयार करून घ्यायची आपल्याला याची. एकदम मस्त केक कट होऊन जातो धाग्याने किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण करू शकता. आणखी एक आपल्याला पीस तयार करून घ्यायचा याचा.
आता याला आहे ना शुगर सिरप मी अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे. हे शुगर सिरप आता या केकवर असं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्रीम लावून घ्यायची आहे, व्हिप क्रीम. ही तयार क्रीम आणली आहे मी. थोडंसं फेटावं लागतं, मिक्सरमध्ये थोडी फेटून घेतली 5 ते 10 मिनटं. आता ही सगळीकडून केकवर लावून घ्यायची आहे. आता दुसरा बेस ठेवायचा आहे, त्यालाही शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. परत क्रीम लावायची. परत तिसरा बेस लावून घ्यायचा आहे आणि शुगर सिरप लावून क्रीम लावून घ्यायची आहे. आता आपण केकच्या साईडनी क्रीम लावून घेऊ. सगळी व्यवस्थित आपली अशी क्रीम लावून घ्यायची आणि जी साईडची क्रीम आहे ना ती पुसून घ्यायची अशी सगळी. आता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली आहे, तर सिम्पलशी आपण याच्यावर डिझाईन तयार करून घेऊ. इथं मी डार्क चॉकलेट घेतलंय, ते क्रश करून घेतलंय चाकूनी. ते आता याच्यावर मध्यभागी आपल्याला सगळीकडून टाकून घ्यायचं असं. आणि चॉकलेटचे छोटे छोटे पीस आपल्याला हे डिझाईन आहे ना याच्यावर लावून घ्यायचे. आपल्या घरच्या घरी साहित्यामध्ये एकदम छान केक बनवून तयार होतो, एकदम टेस्टी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आपला पेस्ट्री केक तयार आहे, एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.